की हस्की सारखे ब्रीड्समध्ये एकावर एक दोन वेगवेगळे कोट असतात. खालचा डेन्स अंडरकोट असतो जो कापसासारखा असतो. त्याचं स्ट्रक्चर असतं हीट ट्रॅप करायचे. स्नोई रिजन्स मध्ये ते असतात, तेव्हा दॅट इज इन्सुलेशन प्रोटेक्शन. तुम्ही तर का तो एक्सपोज केला तर उन्हाची हीट तो ट्रॅप करणार आहे. सो टेम्परेचर इन्क्रीजिंगली हे होत जातं. बरोबर. रेग्युलेशन त्यांचं नीट होणार नाही. सो तुम्ही टॉपकोट शेव्ह करू शकत नाही. टॉपकोटचं अजून एक काम असतं, लांब केस असतात, एकमेकावर लेअर्ड असतात, त्याच्यामुळे डस्ट, पाणी, बाहेर न येणारे पाणी हे अंडरकोट पर्यंत पोहोचू नये, हे टॉपकोटचं काम आहे. एकदा ते डस्ट आणि पाणी अंडरकोट पर्यंत पोहोचलं की ते बाहेर नाही पडणार परत, कारण त्या अंडरकोटचं काम आहे धरून ठेवणं. जे काय असेल, हीट असेल, पाणी असेल, जे काय असेल. डॉग्सची स्किन ही ह्युमन्सच्या कम्पॅरिझन मध्ये खूप जास्त सेन्सिटिव्ह असते. आपल्याला स्किनचे 8 लेअर असतात, त्यांचे 3च असतात. सो दे नीड इवन मोर प्रोटेक्शन. दॅट्स वाय नॅचरली दे हॅव मोर हेअर. सो शेविंग इज अ बिग नो. सलॉनमध्ये मी रिक्वेस्ट घेतच नाही अनलेस इट्स अ मेडिकल रिक्वायरमेंट, क्लिनिकल रिक्वायरमेंट. पूर्ण अंगावरती इन्फेक्शनच झालंय, औषध स्किन पर्यंत पोहोचत नाही, देन इन दॅट केस यू माइट नीड टू डू इट.